प्रतिनिधींवर सुद्धा होताना आपण पाहतो आहोत। उपस्थित या परिसरातल्या सर्वांनाच या आता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या त्या ठिकाणी धुराचं साम्राज्य आहे, या सगळ्याचा सामना करावा लागतो आहे आणि मोठं चॅलेंज सध्या पोलीस यंत्रणेसमोर सुद्धा निर्माण झालेला आहे। आगी लावल्या जात आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जसं आता आपल्याला रजत सांगत होता त्यानुसार अग्निशमन दलाकडून गाड्या सुद्धा आग विझवण्यासाठी आलेल्या आहेत, मात्र त्या गाड्यांना पुढे जाण्यामध्ये अडथळे येत आहेत। त्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत आणि या ठिकाणी घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ आहेत। या क्षणी नेमकं तिथं काय घडतंय याची महाराष्ट्राला ते कल्पना देत आहेत, या क्षणाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। रजत, दुपारपासून या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाल्याचं कळतंय, नेमकी कधी याला सुरुवात झाली, याचा ट्रिगर काय होता आणि कशा प्रकारे इथली परिस्थिती गंभीर होत गेली? दुपारच्या सुमारास या ठिकाणी चिटणीस पार्क पासून एक 200 मीटर अंतरावर शिवाजी चौक आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणीच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन केलं होतं आणि औरंगजेबची कबर जी आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ती उखडून फेकून देण्यात यावी अशा पद्धतीचा तो आंदोलन होता। त्यानंतर आंदोलन 12:30 दरम्यान संपला, मात्र त्यानंतर दुपारी 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास काही तरुण, मोजक्या संख्येने ते तरुण होते, ते शिवाजी चौकावर आले होते आणि त्यापैकी काही तरुणांनी पोलिसांना बोलून दाखवलं होतं की या आंदोलनादरम्यान ज्या पद्धतीच्या घोषणाबाजी करण्यात आल्या त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या। पोलिसांनी तेव्हा त्यांची समजूत घातली होती, त्यामुळे दुपारी कुठलीही घटना जी आहे ती घडली नाही। मात्र संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान पुन्हा एकदा चिटणीस पार्क चौकाकडून शिवाजी चौकाकडे मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते आले, घोषणाबाजीला सुरुवात झाली, दुसऱ्या बाजूनेही घोषणाबाजीला सुरुवात झाली अशी माहिती आहे आणि त्याच्यानंतर परिस्थिती जी आहे ती टप्प्याटप्प्याने चिघळत गेली आणि आता अगदी दगडफेक होऊन पोलिसांवर दगडफेक करून एक जाळपोळ जी आहे ती केली जाते आणि अत्यंत तणावाची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। निश्चितपणे रजत, तुम्हालाही धाप लागते आहे, आम्ही पाहतो आहोत। या परिसरामध्ये सध्या पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत जमावावर नियंत्रण मिळवण्याचे आणि या ठिकाणी ज्या काही आगीच्या घटना घडलेल्या आहेत, काही ठिकाणी आग लावण्यात आल्याचं दिसतंय। काही वेळांपूर्वीच या लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्यांमधून आपण पाहतो आहोत, त्यानुसार सध्या पोलिसांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। काही वेळापूर्वी जी माहिती समोर आलेली होती की घोषणाबाजीला दुपारी सुरुवात झाली आणि त्यानंतर आता पोलिसांनी जमावाला थोडंसं चिटणीस पार्कच्या दिशेने मागे देखील ढकललेलं होतं। या क्षणी नेमका जमाव कुठे आहे आणि कशा प्रकारे आता या क्षणी पोलिसांचे नेमके काय प्रायोरिटी दिसते आहे, कशा दिशेने पोलिसांची पावलं पडताना दिसत आहेत? हे दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता चिटणीस पार्कवरचा हा जो मुख्य पुतळा आहे, सध्या आम्ही चिटणीस पार्क चौकावरच उभे आहोत आणि चिटणीस पार्क पासून अग्रसेन चौकाकडे जाणारा जो संपूर्ण रस्ता आहे त्या रस्त्यावर प्रामुख्याने ही संपूर्ण दंगल सदृश स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमधून मोठ्या संख्येने तरुण आणि मॉब जो आहे तो निघून बाहेर येत आहे आणि दगडफेक करत आहे। या माझ्या समोर या ठिकाणी समोर पोलीस बांधव आहे, त्यांना सुरक्षेसाठी जी ढाल पोलिसांकडून देण्यात आलेली असते। दगडफेक किती मोठ्या प्रमाणावर झाली त्यामुळे त्या ढालीची स्थिती तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आता पोलिसांनी पुन्हा एकसंघ होऊन समोरच्या दिशेने कूच करायला सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वीपर्यंत पोलीस ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणातून 50-60 पावलं जे आहे पोलिसांना मागे यावं लागलं होतं, कारण मोठ्या प्रमाणावर दगडफेक तिथून सुरू झालेली होती। आता पोलीस जे आहेत ते पुन्हा एकसंघ होऊन समोरच्या दिशेने जात आहे। या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना कसा त्रास होत आहे तुम्ही पाहू शकता, डोळ्यांमध्ये प्रचंड जळजळ जी आहे ती या ठिकाणी होत आहे, त्यामुळे प्रत्येकाला डोळ्यावर पाण्याचा शिडकाव करावा लागत आणि अशा स्थितीमध्ये पोलिसांवर प्रचंड दगडफेक जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे नक्कीच जे काही माथेफिरू तरुण आहे त्यांनी असं करायला नको, मात्र सध्या तरी ते अशा पद्धतीने दगडफेक करत आहे आणि पोलिसांसाठी मोठी आव्हानात्मक स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। परिसरातील जे धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांच्या लाऊडस्पीकरवरूनही शांततेचा आवाहन जो आहे तो आता केला जात आहे। त्यामुळे
सर्व परीने पोलीस आणि जे काही धार्मिक नेते आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहे की जे माथे फिरू तरुण जे हे अशी स्थिती निर्माण करत आहे त्यांनी समजूत घ्यावं. मात्र सध्या तरी तशी स्थिती जी आहे ती दिसत नाहीये. आता पोलीस हळूहळू पुन्हा मार्गक्रमण करत देवडिया भवनापर्यंत पोहोचले आहेत आणि मात्र त्याच्या पुढे जे आहे ते अजूनही मोठ्या संख्येने तरुणांचा एक समूह जो आहे तो उभा आहे आणि तो आक्रमकही आहे. रजत, आम्ही या दोन्ही दृश्यांमध्ये पाहतो आहोत कशा प्रकारे पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडचे शील्ड्स, जसं आत्ता तुम्ही म्हणालात, ते शील्ड सुद्धा तुटल्याचं दिसतं आहे. पोलिसांना हा सगळा जमावाचा हल्ला परतवून लावण्यासाठी काही पावलं मागं सुद्धा यावं लागलं आणि पुन्हा एकदा पोलीस आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. काही ठिकाणी आगी सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. अग्निशमन दलाचे जवान आहेत. दृश्यांमध्ये तुम्ही अग्निशमन दलाच्या जवानांना पाहताय, त्यांच्यावरही आल्या आल्या या ठिकाणी दगडफेक झाली आहे. दादा, कुठे दगड लागलाय पायात? दगड लागला. तुम्ही गाडीतून उतरल्याबरोबर दगडफेक झाली? आग विजत होतो तेव्हा दगड लागला. तर सगळे मारून फेकत आहेत ते आम्हाला, चाकू तलवारा मारून फेकत आहेत. अंगार विजू नाही देत आहेत, चाकू तलवारा मारून फेकत आहेत. डायरेक्ट फेकून मारत आहेत दगड चाकू, जे हातात येईल दगड भरपूर लागले आम्हाला. तुम्ही गाडी विजवायला गेलो? हा, विजवायला गेलो होतो. अंगार विजवत होतो, सर्व पोलीसवाले मागे होते. डायरेक्ट आमच्यावर दगडफेक केली, चाकू, जे काही आम्हाला रात्रीचं दिसलं नाही काय काय आलं अंगावर. पण हे अग्निशमन दलाचे जवान आहे जे काही वेळापूर्वी संपूर्ण जो भालदारपुराच्या दिशेने जो संपूर्ण रस्ता आहे त्या रस्त्यावर समोर जिथे जाळपोळ झाली आहे तिकडे गेले होते आणि ते तिथे आगी लावण्यात आलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्यांना विझवण्याचा प्रयत्न करत होते, लोकांचं नुकसान टाळण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांच्यावर दगडफेकच करण्यात आली नाही, तर इतर लोखंडी धारदार शस्त्र जे आहेत तेही त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आले, त्यांच्या अंगावर फेकण्यात आले असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे अग्निशमन दलाचेही